आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माऊलींनी एक सोपं साधन सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील ओवी 164 पासून माऊली सांगतात, असे जे सर्वोत्कृष्ट ज्ञान ते तुला मिळवण्याची जर इच्छा असेल तर तू ब्रह्मज्ञान संपन्न असे जे संत त्यांची सर्व भावाने सेवा कर. ते संत ज्ञानाचे घर असून सेवाधर्म हा त्या घराचा उंबरठा आहे. तर अर्जुना, तू तिकडे वळून सेवाधर्मरूपी उंबरठा आपल्या स्वाधीन करून घे, म्हणजे संतांची सेवा कर. ती म्हणशील तर शरीराने, मनाने, जीवाने सर्व प्रकारांनी गर्वरहित होऊन चरणांची सेवा करावी. अशा प्रकारच्या सेवेने प्रसन्न झाल्यानंतर त्या प्रसन्न स्थितीत त्यांना शिष्यांनी जन्ममरण, दुःखरूप संसार, निवृत्ती यांविषयी जर प्रश्न केला तर ते कृपेने उपदेश करतात. त्या उपदेशापासून होणाऱ्या बोधाचे ऐश्वर्य असे आहे की शिष्याचे अंतःकरणात संसाराची कल्पना पुन्हा येत नाही. ज्यांच्या उपदेशापासून ब्रह्माप्रमाणे निसंशय व निर्धास्त अंतःकरण ज्यावेळेस होईल त्यावेळी आपणासह वर्तमान सर्व भूते माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी तू पाहशील. पार्था, अशा रीतीने जेव्हा संतांची कृपा होईल तेव्हा तुझे अंतःकरणात ज्ञानाचा उदय होऊन मोहरूपी अंधकार नाहीसा होईल. तू जरी पातकांचा आगर, भ्रांतीचा समुद्र आणि भ्रमाचा पर्वत जरी असलास तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. ज्या परमात्मज्ञानाचा उदय होताच हे विश्व सत्य आहे अशा प्रकारचा जो भ्रम तो नाहीसा होऊन जातो. त्या ज्ञानापुढे मनातील अज्ञानाची तर काय कथा. म्हणून तुझे मनात ही शंका येणे हेच योग्य नाही, कारण या जगात ज्ञानाच्या तोडीची दुसरी गोष्ट नाही. त्रैलोक्य पेटल्यावर आकाशात पसरलेल्या त्याच्या धुराला पार उडवून देणारी जी प्रलय काळाची वावटळ, तिला ढग नाहीसे करणे अवघड आहे का? किंवा वाऱ्याच्या सहाय्याने अग्नी भडकला असता जो पाणीही जाळून टाकतो, तो प्रलयकालचा अग्नी गवत आणि काष्टे ह्यांनी विझेल का? असो, या गोष्टी कधीही घडणार नाहीत आणि त्यांचा विचार करणे हे विसंगत आहे. म्हणून ज्ञानाचा जो जो विचार करावा तो तो त्याच्या योग्यतेची पवित्र वस्तू दुसरी कोणतीच दिसत नाही. ज्याप्रमाणे चैतन्य दुसरे नाही ते एकच, त्याप्रमाणे या लोकी ज्ञान हीच एक उत्तम वस्तू असून त्याच्या बरोबरीची दुसरी वस्तू नाही. जर सूर्याचे कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येईल किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल तरच अर्जुना ज्ञानासारखी दुसरी वस्तू संभवेल. म्हणून पुष्कळ प्रकाराने अनेक वेळा विचार करून पाहता या ज्ञानाचे पावित्र्य एका ज्ञानालाच आहे. अमृताची चव कोणी विचारली असता ती जशी अमृतासारखी आहे असे म्हणावे लागते, तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येते. आता यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त चर्चा करणे म्हणजे व्यर्थ वेळ घालवणे होय. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही बोलता ते खरे आहे, पण ते ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त करून घ्यावे असे जो अर्जुन विचारणार तोच त्याचे मनातील हेतू देवांनी जाणला. आणि मग अर्जुनास ते म्हणाले, हे किरीटी, ज्ञानप्राप्तीचा जो मी उपाय तुला सांगणार आहे त्या गोष्टीकडे तू लक्ष दे. आत्मसुखाच्या गोडीने ज्याचे मन सर्व विषयांविषयी अनासक्त होते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना कोणतीच प्रतिष्ठा नाही, जो आपली इच्छा आपल्या मनालाही कळू देत नाही, जो प्राचीन कर्मसंस्काराने उत्पन्न केलेल्या वासना विचारात घेत नाही, दाबून टाकतो आणि ज्ञानप्राप्तीच्या श्रद्धेनेच आनंदी होतो, अशा पुरुषास शांतीने ओतप्रोत भरलेले ज्ञान आपोआप प्राप्त होते. ते ज्ञान मनामध्ये स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटून पुढे आत्मबोधाचा विस्तार होतो. मग तो जिकडे पाहील तिकडे त्याला शांतीच दिसते
आणि त्या शांतीच्या ठिकाणी आप परभाव अजिबात नसतो.